दिवशी आपण सांगितलं की विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. विज्ञान या शब्दाचा अर्थ काय आहे? विशेष ज्ञान. विज्ञानाची आवड निर्माण व्हावी. लहान मुलांना विज्ञान हा विषय नाहीये पहिलीला, तरी पण आतापासूनच तुम्हाला का, कसे हे प्रश्न पडावे. हे असंच का, ते तसंच का, पाण्याचा रंग हिरवाच का असतो, पाणी तापल्यानंतर वाफच का तयार होते, असे प्रश्न. पाऊस कसा पडतो, वरूनच खाली का पडतो, फळ झाडाचं फळ वरून खालीच का पडतं, चंद्र आकाशातच का दिसतो, असे प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजे की नाही? पडले का कधी प्रश्न? नाही पडले? कधी नाही पडले? कधी पडला तुला प्रश्न? तर आज आपण एक नवीन घटक पाहणार आहोत, निर्धोक पाणी. आजचा घटक काय आहे? निर्धोक या शब्दाचा अर्थ आहे धोका नसलेले. निर्धोक म्हणजे काय? मग आता बघा, ह्या बाटलीमध्ये पाणी आहे, ह्या बाटलीमध्ये पाणी आहे, या बाटलीमध्ये पाणी नाही, ह्याच्यामध्ये उकळलेलं पाणी आहे. या बाटलीमधलं पाणी तुम्हाला पिण्यासाठी योग्य आहे का नाही? आहे. ह्या बाटलीतलं पाणी पिण्यासाठी योग्य आहे का नाही असा प्रश्न मी विचारला. तुम्ही आहे असं उत्तर दिलं, पण हे पाणी स्वच्छ आहे पण शुद्ध नाही. हे पाणी कसं आहे? स्वच्छ आहे पण शुद्ध नाही. का शुद्ध नाही? तर हे पाणी स्वच्छ दिसते, एकदम स्वच्छ, डोळ्याला पांढरं शुभ्र दिसते की नाही काचेसारखं, पण या पाण्यामध्ये आपल्या डोळ्यांना न दिसण्या इतके बारीक 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 जंतू असतात. या पाण्यामध्ये काय असतात? डोळ्यांना न दिसण्या इतके लहान जंतू असतात, म्हणून हे पाणी शुद्ध नसते. मग शुद्ध पाणी कोणते असते? तर उकळून 20 मिनिटं पाणी उकळायचे. आता बघा, हे पाणी उकळल्यानंतर तुम्हाला काय दिसले? याच्यातनं जाताना वाफ दिसली का? हे पाणी गरम आहे. हे पाणी 20 मिनिटं उकळून आणलेलं आहे. काय केलेलं आहे? 20 मिनिटं का उकळायचं? तर ह्या पाण्यामध्ये जे जंतू आहेत ते जंतू 20 मिनिटं उकळल्यानंतर मरतात. काय होतात? 20 मिनिटं पाणी उकळल्यानंतर ह्याच्यामध्ये डोळ्याला न दिसणारे जे लहान लहान जीव आहेत ते मरून जातात. मग हे पाणी उकळल्यामुळं ते जंतू मेल्यानंतर आपण हे पाणी थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर पाणी कपड्याने किंवा गाळणीनं गाळून घ्यायचं. आता हे पाणी गरम आहे, उकळून पाणी हे शुद्ध केले, उकळलेलं पाणी आहे. किती मिनिटं उकळले? 20 मिनिटं उकळल्यामुळं काय झालं? जंतू यात असलेले मेले. आता ते पाणी थंड झालं की आपण काय करायचे? गाळून घ्यायचे. हे पाणी गाळल्यानंतर हे पाणी आपल्याला पिण्यासाठी योग्य झालं. पाणी निर्धोकच का प्यायचं? उकळून गाळून घेतलेलंच पाणी का प्यायचं? तर हे स्वच्छ पाणी आहे, हे शुद्ध पाणी नाही. हे पाणी पिल्यामुळं काय होतं? आपल्याला पोटाचे आजार होतात. उलट्या जुलाब होतात की नाही तुम्हाला? उलट्या होतात तेव्हा पाण्यातून बाधा झालेली असते. पोट दुखायला लागतं, जुलाब होतात तेव्हा पाण्यातून बाधा झालेली असते. किंवा कावीळ सारखे आजार होतात, तो सुद्धा पाण्याचाच दोष असतो. पाण्याच्या दोषामुळे कॉलरा, कावीळ यासारखे आजार आपल्याला होतात. म्हणून लहान मुलांनी, तुमच्यासारखी लहान मुलं, जन्मलेली बाळं, 4-5 वर्षाची मुलं, या सर्वांनी कोणतं पाणी प्यायचं आहे? उकळून थंड करून गाळून घेतलेलं पाणी प्यायचं आहे. उकळून गाळून घेतलेलं पाणी कसं असतं? निर्धोक असतं, पिण्यासाठी योग्य असतं. निर्धोक पाणी म्हणजे काय रे? कसले पाणी? निर्धोक पाणी म्हणजे कसले पाणी? धोका नसलेले पाणी. निर्धोक म्हणजे
मग ते पाणी प्यायचं. म्हणजे लहान मुलांना कुठल्याही प्रकारचे आजार होत नाही. मग आता तुम्ही कसलं पाणी पिणार? उकळून गार करून गाळून घेतलेलं पाणी प्यायचं आहे. जर तुम्हाला आजारी पडायचं नसेल, ताप येऊ द्यायचा नसेल, उलट्या होऊ द्यायच्या नसतील, जुलाब होऊ द्यायचे नसतील, तर तुम्ही उकळून गाळून घेतलेलं पाणीच प्यायचं